चांदोलीत दमदार पाऊस, पाथरपुंज येथे 149 मिलीमीटर पावसाची नोंद. वारणा नदीवरील 3 बंधारे पाण्याखाली. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असून वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. वारणा नदीच्या उगमाजवळील पाथरपुंज येथे सर्वाधिक 149 मिलीमीटर तर वारणावती येथे 72 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे चांदोली धरणातील पाणीसाठा 13.37 TMC पर्यंत पोहोचला आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ झालेली आहे. दरम्यान वाढत्या पाण्यामुळे कोकरूड, रेठरे, मांगले, सावर्डे, चिकुर्डे येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली सुरू केले असून त्यावरील वाहतूक तातडीनं बंद करण्यात आलेली आहे. प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केलं आहे. कोकरूड रेठरे बंधारा शनिवारी पहाटे पाण्याखाली गेल्याने रेठरे, जोंधईवाडी, गोंडोली आदी गावातील नागरिकांना कोकरूडला जाण्यासाठी तुरुकवाडी मार्गे वळसा घालावा लागतो आहे. तसेच मांगले, सावर्डे बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मांगले, सावर्डे बंधाऱ्यावरील बर्गे काढण्यात आले नव्हते. मात्र अचानक पावसाचा जोर वाढल्याने पाणीपातळी झपाट्याने वाढली. वारणा पाटबंधारे विभागाने बर्गे काढण्याचे प्रयत्न केले, परंतु वाढत्या पाण्यामुळे ते शक्य झाले नाही. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आलेला आहे. भात पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून खरीप हंगामाला चांगली सुरुवात झालेली आहे अशी आशा व्यक्त केली जाते आहे.